तुम्ही कधी विचार केलाय का की काही मुले दिसायला एव्हरेज असूनही त्यांच्या मागे मुलींची लाईन का लागलेली असते आणि तुम्ही सगळं काही चांगलं करूनही तुम्हाला फक्त फ्रेंड झोन का मिळतं? मी आज तुम्हाला जे सांगणार आहे ते तुम्हाला कोणत्याही शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकवलं गेलं नाही. या 7 डार्क सायकोलॉजी ट्रिक्स आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. डार्क फिजिओलॉजी या ट्रिक्स इतक्या पॉवरफुल आहेत की याचा वापर करून तुम्ही कोणाच्याही सबकॉन्शियस माइंडला हॅक करू शकता. पण थांबा, एक वॉर्निंग आहे. या ट्रिक्सचा वापर चुकीच्या कामासाठी करू नका, कारण एकदा समोरची व्यक्ती अटॅच झाली तर तिला सोडवणं कठीण होऊ शकतं. तुम्ही तयार आहात? चला सुरू करूया ट्रिक नंबर 1 पासून, जी सर्वात सोपी आहे पण 99% मुले इथेच चुकतात. ट्रिक नंबर 1, द बेंजामिन फ्रँकलिन इफेक्ट. तुम्हाला वाटतं की मुलीला इम्प्रेस करण्यासाठी तिला गिफ्ट्स द्यावे लागतील, तिची मदत करावी लागेल. बरोबर? रॉंग. हेच तर सगळ्यात मोठं कारण आहे की तुम्ही नाईस गाय बनून राहता. बेंजामिन फ्रँकलिन, जे अमेरिकेचे फाउंडिंग फादर होते, त्यांनी एक सायकोलॉजिकल लूप शोधून काढला होता. सायकोलॉजी म्हणते, जेव्हा तुम्ही कोणासाठी काही करता तेव्हा तुम्हाला ती व्यक्ती आवडू लागते. म्हणजेच तुम्हाला तिला इम्प्रेस करण्यासाठी तिच्यासाठी गोष्टी करायच्या नाहीयेत, तर तिला तुमच्यासाठी गोष्टी करायला लावायच्या आहेत. एक्झाम्पल, तिला खूप मोठी मदत मागू नका, फक्त एक छोटी फेवर मागा. एक्सक्यूज मी, तू मला हा पेन पास करू शकतेस का? किंवा तुझं ओपिनियन काय आहे या पुस्तकावर? जेव्हा ती तुमची छोटी मदत करते तेव्हा तिचा मेंदू तिला सांगतो, मी या मुलाची मदत केलीये, म्हणजे हा मुलगा नक्कीच महत्वाचा असणार. आणि बूम, तुम्ही तिच्या सबकॉन्शियस मध्ये जागा बनवली. पण थांबा, ट्रिक नंबर 2 तर यापेक्षाही खतरनाक आहे. ट्रिक नंबर 2, द पुश पुल टेक्निक. ही ट्रिक वापरून तुम्ही समोरच्या व्यक्तीला इमोशनल रोलर कोस्टरवर नेऊ शकता. बहुतेक मुले काय करतात, ते फक्त कॉम्प्लिमेंट्स देतात. तू खूप सुंदर आहेस, तू खूप हुशार आहेस. हे बोरिंग आहे. मुलींना हे रोज ऐकायला मिळतं. तुम्हाला बनायचंय वेगळं. इथं येते पुश पुल. कसं करायचं? आधी तिला जवळ ओढा आणि लगेच थोडं दूर लोटा. एक्झाम्पल, तुझी स्माइल खूप भारी आहे, पण आपण कधीच एकत्र येऊ शकत नाही. ती विचारेल का? तुम्ही म्हणा, कारण तू खूप जास्त बोलतेस किंवा तुझी हाईट कमी आहे. यामुळे काय होतं, ती कन्फ्यूज होते. हा मुलगा मला लाईक करतोय की नाही? आणि सायकोलॉजी सांगते की माणसं त्या गोष्टीचा जास्त विचार करतात जी गोष्ट त्यांना कन्फ्यूज करते. जर तुम्ही तिच्या डोक्यात घर केलं तर तुम्ही जिंकलात. पण सावधान, जर तुम्ही फक्त निगेटिव्ह बोललात तर ती पळून जाईल. हे बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. आणि आता येते ट्रिक नंबर 3 कडे, जी तुमच्या डोळ्यांचा वापर करून जादू करेल. ट्रिक नंबर 3, ट्रायंगल गेझिंग. तुम्ही कधी कोणाशी बोलताना ऑकवर्ड फील केलंय का? डोळ्यात बघायचं की नाही? सायंटिस्टनी सिद्ध केलंय की आय कॉन्टॅक्ट ऑक्सिटोसिन रिलीज करतं, ज्याला लव्ह हॉर्मोन्स म्हणतात. पण फक्त एकटक बघणं क्रिपी वाटू शकतं. मग काय करायचं? जेव्हा तुम्ही तिच्याशी बोलताय तेव्हा नजरेचा एक त्रिकोण बनवा. आधी तिच्या डाव्या डोळ्यात बघा, मग तिच्या ओठांकडे बघा आणि मग उजव्या डोळ्यात बघा. हे सगळं फक्त 5 ते 10 सेकंदात झालं पाहिजे. ओठांकडे बघितल्यामुळे तिच्या मेंदूला सिग्नल जातो की तुम्ही तिला किस करू इच्छिता, आणि डोळ्यात बघितल्यामुळे कॉन्फिडन्स दिसतो. हे कॉम्बिनेशन डेडली आहे. तुम्ही आता म्हणाल, हे तर ठीक आहे, पण जर तिने रिप्लायच दिला नाही तर? त्यासाठी आहे आपली पुढची ट्रिक, जी तुम्हाला तिच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये टॉपवर नेईल. ट्रिक नंबर 4, द झायगार्गिक इफेक्ट. तुम्ही कधी टीव्ही सिरीज बघता? प्रत्येक एपिसोड अशा ठिकाणी का संपतो जिथे काहीतरी भयानक घडणार असतं. त्याला म्हणतात क्लिफ हँगर. आपला मेंदू अपूर्ण गोष्टी विसरू शकत नाही. यालाच म्हणतात झायगार्गिक इफेक्ट. मुले काय करतात, सगळं काही एकाच वेळी सांगून टाकतात. मी हे करतो, मी तिथे राहतो, मला हे आवडतं. बोरिंग. मिस्ट्री कुठे आहे? कसं वापरायचं? जेव्हा गप्पा रंगात आल्या असतील तेव्हाच संभाषण तोडा. एक्झाम्पल, मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे, पण जाऊ दे, नंतर सांगेन. आता काय होईल? ती रात्रभर विचार करेल काय सांगायचं होतं त्याला. किंवा चॅटिंग करताना जेव्हा कॉन्व्हर्सेशन पीकवर असेल तेव्हा बाय, मला काम आहे म्हणून निघून जा. तिला तुमची वाट बघायला लावा. जो माणूस जास्त वाट बघतो
तो जास्त इन्व्हेस्ट करतो. पुढची ट्रिक ऐकण्याआधी जर तुम्हाला या ट्रिक्स आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण अशाच पॉवरफुल टिप्स मी रोज आणत असते. आता बोलूया ट्रिक नंबर 5 कडे, जी थेट तुम्हाला अल्फा बनवेल. ट्रिक नंबर 5, प्री सिलेक्शन. तुम्हाला हे माहित आहे का की रिकाम्या हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा लोक गर्दी असलेल्या हॉटेलमध्ये जाणं पसंत करतात का? कारण इतर लोक तिथे आहेत म्हणजे ते चांगलंच असणार. याला म्हणतात सोशल प्रूफ. रिलेशनशिपमध्ये याला म्हणतात प्री सिलेक्शन. जर इतर मुलींना तुम्ही इंटरेस्टिंग वाटता तर ज्या मुलीला तुम्हाला इम्प्रेस करायचे तिलाही तुम्ही इंटरेस्टिंग वाटाल. तुम्ही दाखवता की तुम्ही फक्त आणि फक्त तिच्यासाठी अवेलेबल आहात. तुम्ही डिप्रेस दिसता. याच्यावर सोल्युशन काय आहे तर तुमच्या आयुष्यात इतर मैत्रिणी आहेत हे तिला दिसू द्या. याचा अर्थ तिला जळवणे नाही तर हे दाखवणे की तुम्ही सोशली डिमांड मध्ये आहात. जेव्हा ती बघते की इतर लोक तुमच्याशी हसून बोलत आहेत तेव्हा तिचा मेंदू म्हणतो, हा मुलगा हाय व्हॅल्यू आहे, मला हा पाहिजे. ट्रिक नंबर 6, मिररिंग. ही ट्रिक FBI नेगोशिएट्स वापरतात. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. माणसांना स्वतःसारखी माणसं आवडतात. कसं करायचं तर तिच्या बॉडी लँग्वेजला आणि टोनला कॉपी करा. जर ती मागे झुकली असेल तर तुम्ही थोडे मागे झुका. जर ती एक्साइटेड होऊन बोलत असेल तर तुमची एनर्जी लेवल मॅच करा. जर ती विशिष्ट शब्द वापरत असेल, उदाहरणार्थ भारी, जबरदस्त, तर तेच शब्द वापरा. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तिच्या मेंदूमध्ये मिरर न्यूरॉन्स फायर होतात. तिला वाटतं, अरे हा तर माझ्यासारखाच आहे, आमचं कनेक्शन खूप डीप आहे. आणि हे सगळं नकळत घडतं. तिला कळणारही नाही की तुम्ही हे मुद्दाम करताय. आणि आता शेवटची आणि सर्वात महत्वाची ट्रिक, जर तुम्ही ही वापरली नाही तर वरच्या 6 ट्रिक्स फेल होऊन जाऊ शकतात. ट्रिक नंबर 7, द फिअर ऑफ लॉस. मार्केटमध्ये सोन्याची किंमत जास्त का आहे आणि तांब्याची कमी का आहे? कारण सोनं दुर्मिळ आहे. तुम्ही जर दिवसाचे 24 तास तिला मेसेज करत असाल, तिच्या एका कॉलवर दाहून जात असाल तर तुम्ही स्वतःची किंमत तांब्यासारखी केली आहे. तुम्ही खूप इझिली अवेलेबल आहात. नेहमी अवेलेबल राहू नका. तुमचं स्वतःचं आयुष्य, करिअर आणि छंद आहे ते दाखवा. कधी कधी नाही म्हणायला शिका. आपण आज भेटू शकतो का तर नाही, आज मी बिझी आहे, आपण उद्या भेटू. जेव्हा तुम्ही तुमची व्हॅल्यू करता तेव्हाच जग तुमची व्हॅल्यू करतं. तिला समजू द्या की तुम्हाला गमावण्याची भीती तिला असली पाहिजे. तर मित्रांनो, या होत्या 7 डार्क सायकोलॉजी ट्रिक्स. 1, बेंजामिन फ्रँकलिन इफेक्ट. मदत मागा. पुश पुल, जवळ ओढा, दूर लोटा. ट्रायंगल गेझिंग, नजरेचा खेळ. झायगार्गिक इफेक्ट, सस्पेन्स ठेवा. प्री सिलेक्शन, डिमांड मध्ये राहा. मिररिंग, तिच्यासारखेच व्हा. स्केअरसिटी, स्वतःची किंमत ठेवा. पण लक्षात ठेवा, या ट्रिक्स फक्त दरवाजा उघडण्यासाठी आहेत. आत गेल्यावर तुम्ही खरोखर कसे आहात हेच महत्वाचं आहे. फेकगिरी जास्त दिवस चालत नाही. कॉन्फिडन्स बिल्ड करा, स्वतःवर काम करा आणि मग बघा जग कसं तुमच्या पायाशी येतं. तुम्हाला यापैकी कोणती ट्रिक सर्वात जास्त आवडली किंवा तुम्ही यापैकी कोणती ट्रिक आधीच वापरली आहे का? खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.